नाशिकमध्ये जमीन खरेदी फसवणूक आणि अवैध सावकारीच्या गुन्ह्यामध्ये अडकलेल्या भोंदू अशोक खरात याच्यावर आता शिर्डीतही कारवाईचा फास आवळला आहे। एकेकाळी अलिशान गाड्यामधून शिर्डीत येत महागड्या हॉटेलमध्ये राहणारा अशोक खरात आता पहिल्यांदाच पोलिसांच्या गाडीतून आणि कडक बंदोबस्तामध्ये शिर्डीत दाखल झाला असून त्याचा मुक्काम थेट पोलीस कोठडीत ठरला आहे। नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 31 मार्च रोजी शिर्डीतही जमीन खरेदी फसवणूक आणि अवैध सावकारीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता। या प्रकरणातील 8 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शिर्डी पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून आज त्याला राहता दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता तपास अधिकारी, सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांमध्ये जवळपास तासभर युक्तिवाद झाला। त्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या प्रकरणातील सह आरोपी आणि अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही अद्याप फरार असून पोलिसांना चकवा देत आहे। तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक सक्रिय केले आहे। यापूर्वीच या प्रकरणातील 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे। त्यामुळे या प्रकरणातील आणखी मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच समता पतसंस्थेमध्ये उघडण्यात आलेल्या सुमारे 56 लोकांच्या 100 खात्यांची चौकशी आता वेगाने सुरू होणार असून या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पुढील तपासामध्ये या प्रकरणामध्ये आणखी कोण कोण गुंतले आहे तसेच फरार आरोपी कल्पना खरात कधी सापडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।